हाय, नमस्कार. आणि आपण एक दौड़ वीर जवानों के नाम याच्यासाठी इकडे जमलेलो आहे सगळे. आणि म्हणजे याच्यात वुमन पार्टिसिपेशन पण खूप मोठा आहे. इट्स ॲज गुड ॲज 15% वुमन पार्टिसिपेशन आहे. मला वाटतं संगीता, कीर्ती आणि अक्षता, म्हणजे अक्षता तुम्ही माझ्यामध्ये मागच्या वर्षी पार्टिसिपेशन केलं. कीर्ती तुम्ही यावर्षी पार्टिसिपेशन करताय 65 किलोमीटरसाठी. सेकंड टाइम करते. संगीता फर्स्ट टाइम करते. ओके. संगीता मॅडम, तुम्ही आता फर्स्ट टाइम पार्टिसिपेशन करताय, तुमचं एक्साइटमेंट कसं आहे? ॲक्च्युली मी आता 42 केल्या रोटरीमध्ये, तर मला माझा कॉन्फिडन्स वाढला की मी 65 करू शकते, म्हणून मी G2D रन करते. CST ते डोंबिवली अर्बन अल्ट्रा रन. अच्छा. तर म्हणजे 65 माझ्याकडून छान होईल असं मला आता कॉन्फिडन्स खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि खूप मोठी गोष्ट आहे, आपण याच्यातर्फे नुसतंच म्हणजे आपण हे एक समाजकार्य म्हणून करतो, जे काही सामाजिक वेलफेअर आहे त्याच्यासाठी आहे. प्लस आपले जे वीर जवान आहेत त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. आणि तुमचा फिटनेसही खूप चांगला राहतो या गोष्टीमुळे. लक्ष्मण सरांच्या अंडर हे खूप 5 वर्ष चाललेलं आहे. तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट मॅडम. मी 5 वर्षापासून ऐकते, पण मला या वर्षी संधी मिळाली आहे कॉन्ट्रीब्यूट करायला, म्हणून मी 65 आणि पूर्ण करणार. हो हो हो, शुभेच्छा मॅडम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खूप चांगलं वाटतं की आपलं वुमन पार्टिसिपेशन ह्याच्यामध्ये मला दिसतं आहे. आता मी कीर्ती मॅडमना विचारतो. कीर्ती मॅडम, नमस्कार. नमस्कार सर. हॅपी टू सी यू सेकंड टाईम. थँक्यू. आणि तुम्हाला सेकंड टाईमबद्दल काय सांगायचं? तुमचा पहिला अनुभव कसा होता? माझा पहिला अनुभव सांगायचं म्हटलं तर खूप छान होता. इतकं होतं की मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला चान्स मिळाला तर सेकंड नक्की करेन. लास्ट इयर पूर्ण 65 करू शकले नव्हते, बट आय कुड एबल टू डू 60. बिग अचीवमेंट फॉर मी ऑल्सो. येस, आय थिंक वी शुड क्लॅप फॉर हर. ह्या वर्षी टार्गेट नक्की आहे की 65 करायचंच आहे. हां, आम्हाला 6 किलोमीटर म्हटलं तरी प्रेशर येतं मॅडम. वी कॅनॉट रन, बट ॲज अ फन आय कॅन रन 5 किलोमीटर 3 किलोमीटर्स, ते ठीक आहे. पण 60 किलोमीटर ॲज अ वुमन अँड खूप मोठं एनकरेजमेंट आहे. सगळं करू शकतात. सगळ्या वुमेन्समध्ये हे स्ट्रेंथ असते. फक्त आयडेंटिफाय करायची असते, ओळखायची असते सगळ्यांनी. आणि जेव्हा ते ओळखून घेतात देन नोबडी कॅन स्टॉप देम. दॅट इज ट्रू. अँड ओके. आणि आपल्या जवानांबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, जवानांबद्दल एक ट्रिब्यूट, एक त्यांच्याबद्दलचा असणारा अभिमान, तो जेव्हा पण आम्हाला मिळेल तेव्हा आपण अप्रोच केला पाहिजे. वी आर जस्ट प्राऊड ऑफ आवर सोल्जर्स. आणि एक छोटीशी संधी आम्हाला मिळते त्यांना ट्रिब्यूट द्यायची, ती आम्ही संधी चुकवू नये अशी आमची अपेक्षा. सो आम्ही नेहमी हजर असतो ह्या गोष्टीसाठी. ओके. 26 जानेवारी इज टुमॉरो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. त्याच्या तुम्हाला सगळ्यांना आधीच पूर्वसंध्येला शुभेच्छा. थँक्यू. आणि गोष्ट अशी आहे मॅडम, रिपब्लिक डेच्या दिवशी जनरली रन होतं म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे. पण यावेळेला 2 फेब्रुवारीला आहे. तर यावेळेला तुम्ही काही स्पेशल प्रिपरेशन केली आहे किंवा काही स्पेशल तुम्हाला गोष्टी सांगायच्या त्या रनबद्दल? स्पेशल एव्हरीथिंग इज विथ प्रॅक्टिस. येस. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे कुठेही लागू होतो. आणि तुम्ही कुठलंही काम करा. तसंच रनसाठी आहे डेडिकेशन. मॅडम, तुमच्याकडे बघून खूप इन्स्पिरेशन वाटलं, तुमच्याशी बोलून खूप इन्स्पिरेशन वाटलं. आणि सगळ्या वुमनना, जे काही आपल्या वुमन आहेत त्यांना आणखी पॉवर मिळायला पाहिजे हीच सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू मॅडम आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अक्षता, हाय. आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही मागच्या वर्षी हे रन केलं होतं गेटवे टू डोंबिवली. गेटवे टू डोंबिवली नव्हतं केलं होतं. ओके. मी फक्त डोंबिवलीमध्ये ठेवली होती. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, अच्छा अच्छा, 10 किलोमीटर असं होतं. पण हे रनर्स क्लॅनचंच होतं. रनर्स क्लॅननेच ऑर्गनाईज. आणि तुम्ही इकडे खूप जवळून कोऑर्डिनेशन करता असं तुम्ही मला सांगितलं. मी लास्ट इयरच जॉईन केलं रनर्स क्लॅन. आणि फर्स्ट मॅरेथॉन केली होती 3 किलोमीटरची, आणि त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राईज भेटला होता, 3rd. कॉंग्रॅच्युलेशन अक्षता. आणि मला असं वाटतं की तुमची रनर्स क्लॅन बरोबरची जर्नी एकदम चांगल्या नोटवर स्टार्ट झाली. तर मग यावर्षी मी रनरमध्ये नाही घेत आहे पार्टिसिपेट. मी सपोर्टमध्ये आहे, कोऑर्डिनेशन करते आहे. बरोबर आहे. आणि सपोर्टमध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येत असेल ना, की म्हणजे एवढे लोक येतात, एवढे इन्स्पिरेशन असतात. जसं कीर्ती मॅडम आहेत, संगीता मॅडम आहेत. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही रनर खूप छान रन करू शकतो. बघा, तुम्हाला म्हणजे खूप चांगली नोट मिळाली संगीता मॅडमकडून आणि कीर्ती मॅडमकडून. सो आय थिंक दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. आता हे 5th एडिशन चालू आहे. तर यावर्षी गेल्या 4 वर्षांमध्ये जेवढे झाले पार्टिसिपेशन त्याच्यापेक्षा खूप जास्त पार्टिसिपेशन झालं आहे. आणि ऑफकोर्स की वुमेन्सचे पण खूप जास्त पार्टिसिपेशन आले आहे ह्या वर्षी. तर हॅपी टू सी दॅट मॅडम. तुमचं कोऑर्डिनेशन वर्क खूप चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. अँड लेट्स लाऊडली से एक दौड़ वीर जवानों के नाम. क्या बात है. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू.